2 दिवसापूर्वी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये WhatsAppवर याच्यावर मेसेज पाठवले होते की मीटिंगला सगळ्यांनी यायचं. तर नंतर माझे काही विरोध होते का मग तू म्हणतो सर्वांना तू म्हणतो संघ घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी जो विरोध केला त्या विरोधापासून मी ठाम आहे. पण विषय फक्त एवढाच आहे का गावाचा एकोपा राहिला पाहिजे. आसपासच्या परिसरामधले पंचक्रोशीत लोक सांगतात का शिर्डीचे लोक काही पण दुर्घटना घडली किंवा काही पण घडले तर एकत्र येतात. आणि तू म्हणतो आज तुमच्या रामनवमीला गालबोट लागू राहिलं, मागच्या वेळेस पण लागलो 2 वर्षापूर्वी. आणि आज आम्ही बसून तो निर्णय सगळ्यांनी हे केलं. तर मी सगळ्यांसंग चर्चा केली. सगळ्यांचं म्हणणं असं आलं का इथून पुढं आपण ह्या चुका होऊन नाही द्यायच्या. दरवेळेस आपण आपल्या पद्धतीने ठरल्या पद्धतीनं सगळ्यांना एकत्र घेऊन आणि रामनवमी साजरी झाली पाहिजे. आणि रामनवमीचा तू आणतो जो उत्सव राहतो आणि बाबांनी जे आजपर्यंत परंपरा चालली ती एकोप्याने आणि सगळ्या शिर्डीकरांच्या प्रेमाने पुढे गेली पाहिजे. त्यासाठी मी पण सगळ्यांना मान्यता दिली की बाबा ठीक आहे बाबा मी यावेळेस माघार घेतो. नाही तर आमचा पण निर्णय झाला होता सुरेश भाऊन आम्ही सगळे ठरलो होतो की बाबा सगळे मिळून तो रामनवमी करू. पण तो म्हणतो आज बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं आणि शिर्डीत ते पंचकोशीच नाही पण तो म्हणतो देश विदेशातून सगळीकडून लोक येतात आणि सगळ्यांची इच्छा राहते बाबा इथल्या लोकांमुळे तो आणतो शिर्डीची जी परंपरा आणि साईबाबाचा उत्सव हा बाबांनी चालू केला. हा इथं कुठे गालबोट नाही लागलं पाहिजे. मागच्या वेळेस ज्या आमचे वाद झाले त्या टायमाला आपल्या तिथं तिथं एक ऍक्सिडेंट झाला. तर मी त्या टायमाला माझ्या मनाला असं दुःख वाटलं का तो आणतो या अध्यक्षाच्या वादामुळे झालं का आपल्या आपसातल्या वादामुळे झालं ती ऍक्सिडेंट झाली. सगळ्यांनी त्या टायमाला सुद्धा सगळ्यांना मदत केली आणि सगळ्यांनी तू आणतो जेवढं होईल तेवढा प्रयत्न केला का बाबा तो माणसं पण पूर्णपणे त्यांची ती घडल्या. पण तरी पण सगळेजण त्यांच्या घरी गेले, त्यांना जी मदत करायची ती केली आणि हा एकोपा कमी नाही व्हावा याच्यासाठी शिर्डीकरांनी एकत्र यावं. आता ज्याप्रमाणे ठरलं का तू म्हणतो सर्वसामायिक विषय या कमिटीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आणि जे पण तू आणतो शिर्डीमधले स्थानिक आहे पूर्वीपासून त्यांना सगळ्यांना घेतल्या जावं. मी यांना विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. मी त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे कमिटीचे पण आणि सगळ्यांचे. आणि ज्या पण आजपर्यंत जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम व्यवस्थित झाले पाहिजे. पुढच्या वेळेस सुद्धा याच्यापेक्षा मोठे झाले पाहिजे आणि सगळे एकत्र असले तर एक उत्सव राहतो, एक कार्यक्रम राहतो आणि ते आनंद वेगळा राहतो. एखाद्या घरी छोटं लग्न जरी असलं तर त्या लग्नामध्ये एखादा जर चुकला तरी दुःख वाटतं. मग हा एवढा मोठा कार्यक्रम जर शिर्डीमधला होतो तर मग तू सगळे का पण नसावं यासाठी माझा प्रयत्न होता. आणि आपल्या शिर्डीकरांनी सगळ्यांनी मान्य केलं का बाबा तो आणतो हा कार्यक्रम सुंदर आणि व्यवस्थित झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं यासाठी मी प्रयत्न करतात. याच्यामध्ये तो आणतो शिर्डी युवा ग्रामस्थ असू, स्वराज्य सेना असू, छत्रपती शासन असू, आपले सुरेश भाऊ आरणे तू यांची ती विराट हे ते आणि जे मेन लोक आहेत ते सगळे तिथे राहतील आणि हा कार्यक्रम एक चांगल्या विकोपाला म्हणजे एकदम मोठा करून तो आणतो शिर्डीची शान वाढवतील. आणि शिर्डीमध्ये जे असं वाटतं वाद करतात शिर्डीमध्ये वाद होतात पण ते एक क्षणिक असतात पण ते काहीतरी चांगल्यासाठीच होतात आणि ते का आज सगळे मिटलेले. त्यामुळे आज सुरेश भाऊ पण आलेले, बाकीच्यांसंग पण मी फोनवर बोलणार आहे. उद्या सगळ्यांना बोलून तू आणतो सगळ्यांना तू आणतो योग्य प्रकारे मान सन्मान दिला जाईल आणि इथून पुढं शिर्डीचा विकास आणि शिर्डीची जी पण जत्रा विरा होईल ती चांगली व्हावी यासाठी मी साहेबाला प्रार्थना करतो. शिर्डीची रामनवमी 2025च्या संदर्भात योग पॅलेसला इथं ग्रामस्थांची मीटिंग झाली. त्या दिवशी संजयप्पा शिंदे कामानिमित्त बाहेर गेले होते ते त्या मीटिंगला येऊ शकले नाही. पण मागच्या वर्षी 2024ला शिवाजी भाऊ असतील, कमलाकर भाऊ असतील, भैयासाहेब असतील, भाऊसाहेब आप्पा असतील, सचिन भाऊ असतील, सुधाप्पा शिंदे असतील, रमेश भाऊ गोंदकर असतील, ह्या सगळ्यात सुजित भाऊ गोंदकर असतील, निलेशदादा नितीनदादा शेळके असतील, या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला होता का मागच्या 3 वर्षापूर्वी साधारण 2 रामनवमीचे अध्यक्ष झाले आणि 2 रामनवमीचे अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष त्या रामनवमीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर ह्या सगळ्या मान्यवरांनी एक निर्णय घेतला का आपण गावात एकोपा टिकवण्यासाठी आपण एक चांगला एक प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. गावात एक अध्यक्ष आणि सगळ्यांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ही रामनवमी चांगल्या प्रकारची साजरी केली पाहिजे. म्हणून मग ह्या वर्षी प्रतापराव जगताप यांच्या माध्यमातून ही मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्यांना कॉल केलं होतं, व्हॉट्सअपवर कॉल केलं होतं. पण मागच्या ह्या सगळ्या मान्यवरांचे जे गावातले जे मान्यवर आहे यांचा असा निर्णय ठरला होता की आपल्याला हा वादग्रस्त करण्यापेक्षा आपल्याला 3 चिठ्ठ्या काढायच्या आहे.
त्यामध्ये 3 चिठ्ठ्या होत्या. एक शिंदेची चिठ्ठी होती, एक वारुळेंची चिठ्ठी होती आणि जगतापांची चिठ्ठी होती. ती माझ्या मते यशवंत गायके ह्या ज्येष्ठ व्यक्तींनी त्या चिठ्ठ्या काढल्या. गावातले त्यावेळेस सगळेच मान्यवर उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये प्रथमतः जगतापांचं नाव घोषित झालं आणि त्या जगतापांच्या तर्फे प्रतापराव जगताप यांची 2024साठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुसरी चिठ्ठी निघली होती वारुळेंची, त्यामध्ये दीपकराव वारुळे यांची नाव घोषित करण्यात आलं आणि तिसरी चिठ्ठी जी निघली होती ती शिंदे परिवाराची होती. आता पुढच्या वर्षी आमचं सगळ्या ग्रामस्थांचं आणि सगळ्या मान्यवरांचं एकमत झालं आहे का संजीव आप्पांनी ज्या ज्या काही मागण्या किंवा त्यांनी सांगितल्या त्या सगळ्या प्रकारच्या ह्यामध्ये थोडं मागं पुढं झालं. कोणाला विश्वासात घेतलं नाही घेतलं तर संजीव आप्पाचं पण म्हणणं बरोबर का सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, सगळ्यांनी एकोपात राहिलं पाहिजे. कारण 15 दिवसचं राजकारण संपल्यानंतर आपल्याला शिर्डीचा विकास असेल, शिर्डीची यात्रा असेल, शिर्डीचा उत्सव असतील, शिर्डीचा कुठला पण विषय असेल त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन एक काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्या मान्यवरांनी संजीव आप्पा शिंदे यांचं सगळ्यांनी म्हणणं ऐकून घेऊन यावर्षी दीपक वारुळे यांची जी अध्यक्षपदाची निवड आहे ती कायम ठेवलेली आहे. त्यानंतर संजीव आप्पा शिंदे यांनी काही दुरुस्ती सांगितलेली आहे, ती दुरुस्तीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मान्य केलेली आहे आणि पुढच्या वर्षी शिंदे परिवारातला जो कोणी अध्यक्ष असेल त्याला सुद्धा पुढच्या वर्षी संधी देण्याचा आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा निर्णय झालेला असेल. आम्ही सगळ्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने खरं म्हणजे यामध्ये शिवाजी भाऊ असतील, कमलाकर भाऊ असतील, सुधा आप्पा असतील, आणखीन सुरेशजी आरणे असतील, ह्या सगळ्या मान्यवरांनी एक गावाचा एकोपा ठेवण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलवलं. आज संध्याकाळी ताबडतोब तातडीची मिटिंग घेतली आणि संजीव आप्पाच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही त्यांचं म्हणणं होतं ते सगळं ऐकून त्याच्यावर एकमत केलं. त्यामध्ये नितीनदादा शेळके होते, सचिन भाऊ कोते होते, ह्या सगळ्या मान्यवरांनी त्यामध्ये एकत्रपणाने बसून ही चर्चा संपवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने संजीव आप्पा शिंदेचं मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो. कारण गावाचा एखादा निर्णय घेताना त्या गावाच्या निर्णयाबरोबर राहण्याचं काम संजीव आप्पा शिंदे यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि रामनवमी कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि संजीव आप्पांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही आमच्याकडून मागं पुढं झाल्या असतील चुका त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही सातत्याने करू, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. अध्यक्ष निवडीचा सर्व ग्रामस्थांनी मिळून तो क्लिअर केला आहे. यामध्ये सर्व सबका मालिब्रीद आमची जी मीटिंग झाली असं ठरलं की सर्व ज्या कमिट्या आहे त्यामध्ये सर्व समाजाचे लोक त्या कमिट्यामध्ये प्रमुख म्हणून किंवा त्यांचा सहभाग याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि तो ठेवून सर्वांनी मिळून दिवसात आणि चांगल्या प्रकारे साजरी करायची आहे. एवढं आता मीटिंगमध्ये झालं. शिर्डीमध्ये श्री साईबाबांनी रामनवमी उत्सव सुरू केलेला असल्यामुळं शिर्डीच्या रामनवमी उत्सवाला एक विशेष महत्त्व आहे. श्री साईबाबांनी सर्वांना बरोबर घेऊन हा उत्सव सुरू केलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये 2-4 वर्षापासून थोडीशी शिर्डीच्या रामनवमी उत्सवामध्ये काही गैरसमज असल्यामुळं थोडं रामनवमीच्या अध्यक्षपदाच्या बाबत काही वादविवाद झाले. परंतु सर्व मान्यवर या ठिकाणी आपले माननीय कैलासबापू आहेत, ज्ञानेश्वर आबा गोंदकर आहेत, डॉक्टर एकनाथ गोंदकर जे आहेत, रमेश भाऊ गोंदकर आहेत, कमलाकरचे कोते आहेत, संजय आप्पा शिंदे, सचिन कोते, नितीनदादा शेळके, श्रीदादा गोंदकर, सुरेशराव आरणे, रमेश भाऊ गोंदकर असे अनेक मान्यवर, प्रतापराव जगताप, सुधाभाऊ शिंदे असे आम्ही गेल्या 3 वर्षापासून, बाबासाहेब पाटील कोते आहेत, आम्ही अनेक सर्व मान्यवर आणखी काही इतरही मान्यवर आम्ही एकत्र बसून हा वाद होणार नाही. कारण हा शेवटी बाबांनी सुरू केलेला उत्सव आहे. हा अतिशय सर्व ग्रामस्थांनी, सर्व समाजातील घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव अतिशय चांगला देशभरामध्ये याची हे पोहोचला पाहिजे असा हा उत्सव आहे आणि हा चांगला उपक्रम आपण शिर्डीमध्ये केला पाहिजे असं एकमत झालं. आणि या वर्षीचा जो काही अध्यक्षपदाचा वाद हा मिटला. संजीव आप्पा शिंदेंच्या ज्या काही सूचना होत्या त्या योग्य होत्या, त्या सर्व आम्ही मान्यवरांनी स्वीकारल्या आणि इथून पुढे कुठलेही मतभेद होणार नाही याची काळजी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे. हा उत्सव जो आहे, या ज्या यात्रा कमिट्या आहेत याच्यामध्ये सर्व समाजातील घटकांना संधी देऊन
त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि इथून पुढे कुठलाही मतभेद होणार नाही असं या आमच्या सगळ्या मान्यवरांच्या बैठकीत ठरलं. संजयप्पा शिंदेंनी त्याच्यामध्ये सुरेश आरणे आहेत हेही पुढे आले आणि त्यांना मी शिर्डीकरांच्या वतीने धन्यवाद देतो की आपण शेवटी गावचा एकोपा टिकवण्यासाठी ते पुढे आले. इथून पुढे सर्वांनाच बरोबर घेऊन प्रत्येक वर्षी हा चांगला रामनवमी उत्सव आपण साजरा करू असं या ठिकाणी ठरलं आणि पुढच्या वर्षी शिंदे परिवारातून त्यांचा जो निर्णय होईल कुटुंबियांचा जो अध्यक्ष या ठिकाणी करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि पुढच्या वर्षी जसं हा वाद होणार नाही या वर्षी आणि इथून पुढे कायम अतिशय चांगली रामनवमी उत्सव आपण या ठिकाणी करू एवढी या ठिकाणी सगळ्या मान्यवरांनी भावना दाखवली आणि ठरवलं. याबद्दल मी सगळ्या शिर्डीतील आपल्या मान्यवरांना धन्यवाद देतो. उत्सव चांगला करण्याचा निर्णय आणि सर्व शिर्डीकरांना मी आवाहन करतो त्या मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हा आणि हा उत्सव आपण मोठ्या दिमागदार सोहळा या ठिकाणी करू एवढीच भावना व्यक्त करतो. आज शिर्डी ग्रामस्थांमध्ये रामनवमी उत्सवाच्या अध्यक्षपदावरून काही किरकोळ मतभेद झाले होते ते आज आम्ही सगळ्यांनी सामोपचाराने मिटवले. शिर्डी गाव एक संक्रमण काळातून जात आहे. सध्या शिर्डीची परिस्थिती शिर्डीचे अनेक लोक दहशत घाले आहे आणि साईबाबांनी सुरू केलेला हा उत्सव आहे हा अतिशय निर्विघ्न पार पाडावा आणि यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये जे काही मतभेद होते आम्ही सर्वांनी बसून एकोप्याने सर्व मिटवले आणि या उत्सवाची जी सुरुवात होणार आहे ती अतिशय दिमागदार होणार आहे आणि सांगतो सुद्धा दिमागदार होणार आहे. या निमित्ताने मोठे मोठे पैलवान जे नामवंत पैलवान आहे देशभरात जे कुस्त्या करतात अशा पैलवानांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. त्याचबरोबर रघुवीर खडकर यांचा तमाशा असेल, साईबाबांच्या काळापासून हा तमाशा तो तमाशा असेल, लावण्याचा कार्यक्रम असेल, बैलगाडा शर्यत असेल, नाटक असेल, असे विविध कार्यक्रम. त्याचबरोबर पालखीमध्ये जे पायी साई भक्त येतात त्यांच्या स्वागतासाठी त्यांना आपण दशम्या देणार आहोत. तसेच गावामध्ये विविध गावकरी येणाऱ्या पायी पालख्यांसाठी जी भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करतात. त्याचबरोबर गोदावरीवरून कावडीने पाणी आणून बाबांना स्नान केलं जातं. असे विविध भरगच्च असे कार्यक्रम असतील. 2011 जी ऐतिहासिक रामनवमी झाली होती तशीच रामनवमी ही व्हावी, वर्ल्ड बुक मध्ये तिचं नोंद झाली होती तशीच यावर्षी व्हावी, तिचे पुढच्या वर्षी व्हावी असा सातत्याने प्रयत्न आहे. आम्ही सर्व एकोप्याने आणि त्याचबरोबर शिर्डीची तरुण मंडळी आहे आम्ही गेल्या 25 वर्षापासून या रामनवमीमध्ये सक्रिय आहेत. तर या पुढच्या काळामध्ये तरुण मंडळीला यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या देऊन त्यांच्याकडून ही रामनवमी अतिशय उत्कृष्ट कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे आज मतभेद मिटलेले आहेत. घर असलं का घरामध्ये भांडण लागतं, एकमेकाला आवाज येतो. तसंच आमचं एक घर आहे, आम्ही सर्व एकमेकाचे जवळचे आहोत. हे गाव सर्व जाती धर्माचं आहे. साईबाबांनी सबका मालिक एक संदेश दिला, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आज हे मतभेद इथे संपले. रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाईल असे या निमित्ताने सांगतो. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत.
प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.